दरम्यान एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते बीडमधनं। बीडच्या अंबेजोगाईमध्ये गोळीबार झालाय। जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरामध्ये हवेत गोळीबार झाल्याचा संशय आहे। गोळीबार करण्याचा उद्देश नेमका काय होता हे पाहण्यासाठी पोलीस घटनास्थळी रवाना झालेले आहेत। अंबाजोगाई शहरातली मोरेवाडी परिसरातली ही घटना आहे। अंबाजोगाई हे सुद्धा एक महत्त्वाचं असं तीर्थस्थळ आहे आणि बीडच्या अंबाजोगाईमध्ये गोळीबार झालेला या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी गोविंद शेळके। गोविंद, नक्की काय प्रकार आहे? पूर्वी खरं तर मी 24 तासातल्या घटना सांगायचा प्रयत्न करतो। आता फर्स्ट इन्फॉर्मेशन आपल्याकडे एवढीच आहे की अंबाजोगाई शहरामध्ये मोरेवाडी परिसरामध्ये जमिनीच्या वादातून हा हवेत गोळीबार झालाय। पण हा जरी गोळीबार हवेतला असला तरी ज्या घटना मागच्या 24 तासामध्ये बीड जिल्ह्यात घडल्यात त्या अगदी थरकाप उडवणाऱ्या। कारण काल याच अंबाजोगाई शहरामध्ये एका व्यापाऱ्याच्या मारहाण झाली, त्याच्याकडनं काही पैसे काढून घेण्याचा प्रकार घडला। तर दुसरीकडे रात्री जे काही जमावाने मारहाण केली त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आष्टी तालुक्यामध्ये। तर आपण बघतो की त्यानंतर अंबाजोगाई शहरामध्ये घडणारी ही जी घटना आहे की ज्यामध्ये एका तरुणाने हातामध्ये पिस्तूल घेऊन गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, हवेत गोळीबार केला। पण हे होत असताना हे कधी होत आहे तर ज्यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील परवानाधारक शस्त्र वापरणाऱ्यांचे परवाने म्हणजे पिस्तूलचे परवाने रद्द केले जात आहेत। 163 लोकांचे परवाने रद्द केलेत, तरी सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। तो मात्र काही थांबायचं नाव घेत नाही आणि आताच एक प्रकार घडलाय आणि तो म्हणजे हवेत गोळीबार केल्याचं आपल्याला माहिती मिळते। पूर्वी धन्यवाद गोविंद, आपण दिलेल्या माहितीबद्दल। अर्थातच अत्यंत चिंताजनक अशा पद्धतीची ही सगळी माहिती आहे। आणखीन एक महत्त्वाचा आपण अपडेट घेणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।